बच्चू कडू हे मनोज रांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। पत्रामध्ये तरतूद आहे तशी दामू आणि दामोदर नावाची एकच व्यक्ती आता नाही, हे करायचंच असेल तर सुलभ एकदम सुटसुटीत करा। म्हणजे तुम्हाला खरं सांगू, यो विषय 70-80 वर्षापासून घाळ पाडल्याला, हे करायचं असेल तर सुटसुटीत करा, एकदम सुलभ करा। उगा किचकट फचकट ठेवून देऊन द्यायचं, उगा लोकाला बेजार, लोक सरकार बेजार, आंदोलक बेजार, करायचं तर सुटसुटीत करा, काही करा, पण ते सुटसुटीत करा, मोकळं दिलदारपणानं, आड्या खोट्यान ठेवून नको। आता हे कुणबी नोंदी मिळाली त्यांना फटाफट देऊन टाकायला काय अडचण होती? कोणालाच मिळाला का ना? किती लाख आहे कुठे तुम्ही 54 लाख म्हणता, आम्ही 54 लाख म्हणतो, कोणाला दिलंय? आता आम्ही बीड जिल्ह्यात आढावा घेतला, 13,000 नोंदी, प्रमाणपत्र कोणालाच नाही, 1,000 दिले, कमून दिले, 12,000ला कम नाही दिले। त्यांचं म्हणणं आहे त्या 12,000 अर्ज करायला पाहिजे। मग अधिकाऱ्याच खरं धरणार का सरकार? अधिकाऱ्यांनी मागं निरंक म्हणून अहवाल दिला गेवराई तालुक्यात, एकही नोंद नाही म्हणून 123 गावं सापडले। कमी केलं तुम्ही त्यांना? तुम्ही कमी केलं त्यांना नोकऱ्यावर? नाही केलं, म्हणजे सगळं अधिकाऱ्याच खरं धरायचं। आमचे लोक येडे आहेत का? ते म्हणायचं अर्ज नाही केला, तुम्ही तेच खरं धरायचं का? आपल्याला मराठवाड्यात ज्यांच्या नोंदी आहे त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याचे कॅम्प जे काही असेल आणि जो काही करणार नाही त्याच्यावर कारवाई करणार असं एक परिपत्र काढतोय, जेणेकरून इतक्या दिवसात नातेवाईक असं ते नातेवाईकाला देतायच ना। माझं काय म्हणणं आहे, नोंदीचे प्रमाणपत्र भेटलं तर मग नातेवाईक नाही लगेच द्याऊ द्या, यांचं काही खरं नाही, दुरुस्त करावं लागेल ना। हो, त्याचं काही खरं नाही, हे नाही, हे बरोबर, हे नाही, ते नातेवाईक ते तुमच्या कायद्यातच आहे ना, त्याच्यावर लगेच देऊन टाका त्यांना। पण पहिले माझं म्हणणं आहे का पहिला टप्पा ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या पूर्ण कराव्या, नातेवाईक असं नाती कसं मग ते लय हे होईल ना। पहिला टप्पा 2 टप्प्यात घेतला नाही, मग 7 महिने काय केलं सरकारने? आता नाही टप्प्याने ठोकते, टप्प्याने ठोपा नाही, काही नाही, इथं बारगाड मोड आहे आमचं, आता नाही टप्प्याने ठोकतो। पहिले ज्याच्या नोंदी सापडल्या त्याला पहिले देऊन द्या। नातेवाईक असं नातेवाईक घेऊन टाका, त्यात चुलता त्याच्या घरा शेजारी राहून कुठं लांब जायची? नोंद सापडली, नोंद सापडली म्हणल्याच्या नंतर काही वंशवळ जुळायची काटा नातेवाईकाची तर नाही, तुमची नोंद सापडली म्हणलं तुमच्या पुतण्या तुम्हाला माहिती तुमच्या। आपल्याकडे कसं आपण आमदाराची रावटी गावात म्हणजे आणि तिथे जागेवर सगळं दिलं, तसं अभियान राबवत आहे, जागेवर गावात येऊन सगळं कार्यालय आपण सगळं कार्यालयाची गरज नाही हो, तिथला तलाठी गावागावात जर बसला ना आणि त्याला एडीएमने जर अधिकार दिले की हे पत्रावर शिक्के मारा, फक्त शिक्के मारायला गावातले घेऊन प्रमाणपत्र आज उद्या त्याला देऊन टाक। आम्ही काय केलं आमच्याकडे तर शाळेतच सगळे पुरावे बोलावले, शाळेत काय त्याच्या वडिलाची चिठी सगळं शाळेत असते, आणि एक आपण फिरतं कार्यालय नाही सर, भाऊ तसं चुकीचं होईल। सगळ्या तलाट्यांना आदेश द्यायचे की गावातल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र तू तिथे घेऊन जा त्यांच्या सहीसाठी, आणि शिक्के मारायसाठी एडीएम ऑफिसला सगळेजण संध्याकाळी जा ना, सगळे तलाठी उद्या सकाळी परत ते घेऊन ये, 2 दिवसात काम होतंय। तुम्ही रावठी इथून उचलणार त्या गावातून त्या गावात एडीएमला, ते फिरण 4 महिने इकडेच, समजून घ्या, ते इकडेच त्याचं हिंडणं शाळेत सगळे दाखले जमा करतो, तलाठी पण शाळेत जमा करतो, गावात शाळेत शिक्षक पण जातो, त्याचं टीसी आणि सगळे शाळेत भेटतोय, तलाठी आपले दाखले घेऊन शाळेत जमा करतो। मला वाटतं सुटसुटीत करावं, तुम्ही लोड ठेवू नये, सामान लोकाला लोड मध्ये ठेवू नये, करून करायचं तर मोकळं करावं। जमा काय सांगतो तलाठीला, त्याजवळ नोंद आहे, कोतवाल आहे ना प्रत्येक गावात, त्याच्याजवळ नोंद आहे तलाठ्याजवळ, त्यांनी ते ग्रामपंचायत मध्ये लावायची आणि सांगून द्यायचं तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचे, काय शिक्के घ्यायचे ना त्यांच्यावरती, कारण फॉर्मेट भरावा लागतो ना, तो अर्ज नमुना भरावा लागतो ना, मग ते फॉर्म भरून घेऊन द्या गावात, त्याला गावात फॉर्म भरून घ्यायचा, गावात फॉर्म भरून घेऊ द्या ना, ते एडीएम किंवा तहसीलदारांसमोर त्याच दिवशी द्या, दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देऊन टाका, तुम्हाला सगळं खरं मिळालं, पण घ्यावं लागेल, ते फ्री मध्ये ठेवावं लागेल। इथं काही ठेवण्यात आम्हाला, इथं काही ठेवण्यात आम्हाला 20 रुपयाचा भेटते, आम्हाला नुसतं आंदोलन करायला ठेवलंय। जातीचे दाखले तर अर्ज नमुना त्याचं ठेवावं लागेल प्रत्येक गावात, कोणी मराठी चिंगरी देत, अर्ज भरायला आम्ही अर्ज भरणारा ते 7 रुपये द्या म्हणतो, सगळीकडून आमचाच कार्यक्रम लावलाय, डिझेल वाढीता तुम्ही, पेट्रोल वाढीत तुम्ही, गाड्या आमच्या लोकांचे कर्ज काढून घेतलेल्या तुम्हीच आमच्याकडूनच वसूल करता सगळं।
शेतकऱ्याला तर भाव द्यायना तुलशी कधी, तिकडे तुमचे भाव वाढत आहेत, आमचे काय वाढणार तिथे, उलट कापूस कमी झाला म्हणते, ते लागला घरात ठेवून काळा पडायला. सगळीकडून आमचं मरण आहे, आम्ही इथे यायला लागलो तर की आम्हीच मरायला लागलो कशात बी, आंदोलन करायला आम्ही. तर बच्चू कडू आणि जरांगे पाटलांची चर्चा सुरू आहे. जरांगे बच्चू कडूंमध्ये चर्चा होतीये, कुणबी दाखले देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर सुद्धा चर्चा होतीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय त्याच्यावरून सुद्धा जरांगे पाटील भडकल्याचं दिसून येते. बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहे. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाआधी भेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पायी आंदोलनात आम्ही पण ठाम आहोत, मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी. कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे. दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल. आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या, या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू. मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला. आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं, गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं, त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.